हे हाय गुड मॉर्निंग. आज आहे माझ्या आयुष्यातला पहिला छोटासा व्हिडिओ. तर आज मला ऑफिसला जायचा कंटाळा आला होता, तरीही मी कामाला चालले बिकॉज ऑफ सम रिझन. तर सकाळी माझी 7 to 4ची शिफ्ट होती. आज मी निघाले मेट्रो स्टेशनकडे. मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ काढणं विसरले, डायरेक्ट एअरपोर्टला पोचले. मी वर्किंग आहे एअरपोर्टमध्ये. तर हे बघा आमचं एअरपोर्ट. आज मी एका खास व्यक्तीसाठी कामाला गेलेले, त्यांचा वाढदिवस होता म्हणून. तर हे एअरपोर्टची सिनरी आहे. दुपारी खूप कंटाळा आलेला, काय कामही नव्हतं माझ्याकडे, तर मी टाईमपास करत होते, बघत होते. आज एअरपोर्ट पूर्ण खाली होतं, काहीच नव्हतं. फ्लाईट्स पण खूप कमी होत्या. तर आज आहे या मामांचा बड्डे. हे मामांना ह्यांना मुलं नाही आहेत आणि हे मला मुलगी मानतात. तर आज मला त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता छोट्याशा पद्धतीमध्ये, कारण त्यांनी मला खूप लेट सांगितलेलं की त्यांचा बड्डे आहे म्हणून. तर बघा त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी. मी त्यांना घेऊन चालले आहे केक शॉपमध्ये. तर आम्ही तिथे जाऊन पेस्ट्री घेणार, मग तिथून आम्ही त्यांचा केक कट करणार. हे बघा त्यांची खुशी. आणि हे खूप मला हेल्प करतात. जेव्हा मला काही पाहिजे असेल तर ते मला आणून पण देतात. तर ते खूप खुश झाले. तर मी त्यांचा बड्डे इथे सेलिब्रेट करते आणि त्यांच्यासाठी मी आज स्पेशल कामाला गेले आणि त्यांचा दिवस छान जावा म्हणून मी हा व्हिडिओ पण काढते. आणि हा माझा फर्स्ट छोटा ब्लॉग आहे. सो इथे आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला आणि असा होता आज माझा दिवस. त्यानंतर मला भूक लागलेली, पण त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो मॅकडीला. मॅकडीमधून येताना तर मी एकटी रिटर्न आले, ते पुढे गेले, त्यांचं काम होतं. मी मॅकडीमधून येताना 2 आईस्क्रीम आणलेल्या. एक मी खात येत होते आणि दुसरी आईस्क्रीम मी माझ्या फ्रेंडला दिली, का मॅकडीमध्ये ऑफर चालू आहे म्हणून. त्यानंतर मी थोड्याशा फ्राईज खाल्ल्या. काम तर थोडंफार केलं, पण ते मी रेकॉर्ड नाही केलं. फ्राईज खाल्ल्या ना, असा होता माझा दिवस.